नमस्कार. नवरात्रीच्या या मंगलमय वातावरणात आज आपण देवीच्या पहिल्या रूपाबद्दल जाणून घेणार आहोत. हो, नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे देवी शैलपुत्रीचा दिवस. तर मग त्यांची पूजा का आणि कशी केली जाते? चला हे सगळं आज आपण समजून घेऊया. तर मग मनात पहिला प्रश्न हाच येतो की नवरात्रीची सुरुवात नेमकी कोणत्या देवीच्या पूजेने होते आणि त्यामागे इतकं महत्त्व का आहे? चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. नवरात्रीचे पहिले रूप हा नवरात्रींचा उत्सव म्हणजे देवी दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांचा सोहळा आहे आणि प्रत्येक दिवसाचं प्रत्येक रूपाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण सुरुवात करूया अर्थातच पहिल्या रूपापासून. तर या पवित्र उत्सवाची सुरुवातच होते देवी शैलपुत्रीच्या पूजेने. त्यांच्या नावातच त्यांचा परिचय आहे. त्या आहेत पर्वतराज हिमालयाच्या कन्या आणि म्हणूनच त्यांची उपासना करूनच या 9 दिवसांच्या सोहळ्याचा आरंभ होतो. शैलपुत्री म्हणजेच पर्वताची कन्या. त्यांच्या नावात आणि त्यांच्या रूपातच त्यांची संपूर्ण ओळख, त्यांची शक्ती दडलेली आहे. काय आहे ही ओळख? चला जरा जवळून पाहूया. बघा, त्यांच्या नावाचा अर्थ किती सोपा आणि सुंदर आहे. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. सोप्या भाषेत पर्वताची कन्या. हे नाव थेट त्यांच्या जन्माशी म्हणजे पर्वतराज हिमालयाशी जोडलेलं आहे. आता जरा त्यांचं रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. त्यांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केली आहेत जे शुद्धतेचं प्रतीक आहे. एका हातात आहे शक्तिशाली त्रिशूल तर दुसऱ्या हातात आहे कोमलतेचं प्रतीक असलेलं कमळाचं फूल. आणि त्यांचं वाहन आहे नंदी बैल, जो दृढता आणि स्थैर्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं म्हणतात की त्यांच्या या दिव्य रूपाकडे पाहिल्यावरच भक्तांच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते आणि जीवनात स्थैर्य येतं. त्यांचं तेजच तसं आहे. सती ते शैलपुत्री एक कथा, पण देवी शैलपुत्रींच्या या रूपामागे एक खूप मोठी आणि शक्तिशाली गोष्ट दडलेली आहे. ही गोष्ट आहे पुनर्जन्माची, जी देवी सतीपासून सुरू होते. चला ही कथा काय आहे ते जाणून घेऊया. ही कथा खूपच नाट्यमय आहे. बघा, दक्ष प्रजापतीची कन्या सती आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन भगवान शिवाशी लग्न करते. मग काय, संतापलेला दक्ष एका मोठ्या यज्ञात सगळ्यांसमोर शिवाचा अपमान करतो. आपल्या पतीचा हा अपमान देवी सतीला सहन होत नाही आणि त्याच यज्ञकुंडात स्वतःला समर्पित करतात. पण कथा इथे संपत नाही. पुढच्या जन्मात याच सती पर्वतराज हिमालयाची कन्या शैलपुत्री म्हणून जन्म घेतात आणि पुन्हा एकदा भगवान शिवाला वरतात. म्हणूनच ही फक्त एक पौराणिक गोष्ट नाहीये. ही कथा आहे भक्तीची, निष्ठेची आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगणाऱ्या धैर्याची. यात खूप मोठा संदेश दडलेला आहे. शक्ती आणि स्थैर्याचे प्रतीक. बरं, ही झाली त्यांच्या जन्माची कथा. पण या कथेच्याही पलीकडे त्यांच्या रूपात एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. तो काय आहे माहितीये? हे खूपच इंटरेस्टिंग आहे. देवी शैलपुत्रींचा संबंध थेट आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी जोडला जातो. कुंडलिनी योगानुसार मूलाधार चक्र म्हणजे आपल्या आध्यात्मिक ऊर्जेचा पाया, मूळ. आणि देवी शैलपुत्रीसुद्धा आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहेत. दोन्ही गोष्टी स्थैर्य आणि सुरुवातीचं प्रतीक आहेत. आणि म्हणूनच अशी एक दृढ श्रद्धा आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची उपासना केल्यानं आपलं मूलाधार चक्र जागृत होतं. म्हणजे ही फक्त एक पूजा नाही, तर हा एका मोठ्या आध्यात्मिक प्रवासाचा खरा आरंभ आहे. ती पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. उपासना आणि महत्त्व. मग आता प्रश्न येतो की देवी शैलपुत्रींची कृपा मिळवण्यासाठी या पहिल्या दिवशी पूजा नक्की करायची कशी? काय विधी असतात? चला तेही बघूया. तर पूजेची सुरुवात होते घटस्थापनेनं. म्हणजे एक पवित्र कलश स्थापन केला जातो जो तांदळाच्या ढिगाळावर ठेवतात. त्यानंतर एक अखंड दिवा प्रज्वलित करतात जो पुढचे 9 दिवस तेवत राहतो. देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. आणि या सगळ्यासह भक्त उपवास, मंत्रजप आणि ध्यानाने देवीची आराधना करतात. आणि हे सगळे विधी, ही सगळी पूजा, यामागचा अंतिम उद्देश एकच असतो: देवीचा आशीर्वाद मिळावा आणि आयुष्य सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावं. हीच भक्तांची खरी प्रार्थना असते. शेवटी देवी शैलपुत्रींची संपूर्ण कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते: आयुष्यात संकटं कितीही मोठी असोत, जर मनात श्रद्धा आणि धैर्य असेल तर आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो. हीच त्यांची सगळ्यात मोठी शिकवण आहे. खरं तर देवी शैलपुत्री म्हणजे एकाच वेळी निसर्गाची अफाट शक्ती आणि एका आईची मायाळू करुणा. त्यांचं रूप जितकं शक्तिशाली आहे तितकंच ते प्रेमळ आणि ममतापूर्ण देखील आहे. चला जाता जाता एक विचार करूया.
जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्याला स्थैर्य आणि शक्तीचा खरा स्रोत काय वाटतो? आपली श्रद्धा, आपला आत्मविश्वास की आणखी काही? यावर नक्कीच विचार करायला हवा.